अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. हॅलो, मी प्रियंका. वेलकम बॅक टू प्रियंकाज ऑल कंटेंट. अंगणात तुळस आणि शिखरावर कळस हीच आहे महाराष्ट्राची ओळख. कपाळी कुंकू आणि डोक्यावर पदर हीच आहे सौभाग्याची ओळख. माणसात जपतो माणुसकी आणि नात्यात जपतो नाती हीच आमची ओळख. तुळशी विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा. तर यंदा तुळशी विवाह कधी आहे, तुळशी विवाह कसा करावा, तुळशी विवाहाची पूजा विधी, तुळशी विवाहाला कुठल्या सेवा कराव्यात याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तुळशी विवाहासाठी कुठलं साहित्य लागतं, तुळशी विवाह झाल्यानंतर त्या साहित्याचं काय करावं, तर संपूर्ण माहिती पाहण्यासाठी हा व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा. तुळशी मातेचं भगवान श्रीकृष्ण यांच्या कुठल्याही एका रूपाशी लग्न लावलं जातं. म्हणजे जसं की शालिग्राम देवता असतील किंवा विठ्ठल देवता असतील किंवा भगवान श्री हरिविष्णू यांच्या कुठल्याही एका रूपाबरोबर तुळशीचा विवाह केला जातो. असं म्हटलं जातं की ज्या घरामध्ये तुळशीचा विवाह अगदी विधिवत पद्धतीने केला जातो किंवा तुळशी विवाह केला जातो तिथे तुळशीचं कन्यादान केल्याचं पुण्यफळ मिळतं. म्हणजे जसं एक मुलीचं लग्न लावल्यानंतर तिच्या आईवडिलांना कन्यादान करण्याचं पुण्यफळ मिळत असतं, तसं तुळशी विवाह केल्याने आपल्याला कन्यादानाचं पुण्यफळ प्राप्त होत असतं. त्यामुळे सर्वांनीच तुळशी विवाह करावा अशी माझी कळकळीची विनंती आहे. भगवान श्री हरिविष्णू आषाढी एकादशीपासून घोर निद्रावस्थेत जातात आणि तेव्हापासून चातुर्मास सुरू होतो. कार्तिक महिन्यातील जी एकादशी असते तिला देव उठणी एकादशी असं म्हणतात आणि त्याच दिवशी भगवान श्री हरिविष्णू आपल्या झोपेतून उठत असतात किंवा त्यांना झोपेतून उठवण्यासाठी या एकादशीला देव उठणी एकादशी असं म्हटलं जातं. ही एकादशी कार्तिक महिन्यात येते, त्यामुळे हिला कार्तिक एकादशी किंवा प्रबोधिनी एकादशी असंही म्हटलं जातं. भगवान श्री हरिविष्णू यांचा विवाह तुळशी मातेबरोबर लावला जातो, जे माता लक्ष्मीचंच एक रूप आहे. प्रत्येक घरामध्ये एक तुळशीचं रोप असतं. जो कोणी कार्तिक महिन्यामध्ये तुळशी विवाह करतो त्याला कन्यादान करण्याचं पुण्यफळ प्राप्त होत असतं. त्यामुळे हे पुण्यफळ प्राप्त करून घेण्यासाठी सर्वांनीच तुळशीचं लग्न हे केलंच पाहिजे. कार्तिक एकादशीपासून तर कार्तिक पौर्णिमेपर्यंत, ज्यालाच आपण त्रिपुरारी पौर्णिमा म्हणतो, तोपर्यंत तुळशी विवाह केला जातो. हे जे 3 किंवा 4 दिवस असतात, या 4 दिवसामध्ये तुम्ही कधीही तुळशी विवाह करू शकता. तुळशी विवाह कार्तिक शुक्ल पक्षातील द्वादशी तिथीला साजरा केला जातो. यावर्षी कार्तिक शुक्ल पक्षातील द्वादशी तिथीची सुरुवात 12 नोव्हेंबर 2024 वार मंगळवार रोजी दुपारी 4:04 होणार आहे आणि त्याची समाप्ती 13 नोव्हेंबर 2024 वार बुधवार रोजी दुपारी 1:01 होणार आहे. त्यामुळे उदया तिथीनुसार तुळशी विवाह हा 13 नोव्हेंबर 2024ला साजरी केला जाईल. तर 12 नोव्हेंबर 2024 म्हणजेच मंगळवार रोजी देवउठणी एकादशी आहे आणि याच दिवशी चातुर्मासाची समाप्ती होते. काही ठिकाणी याच दिवशी भगवान विष्णूंच्या कुठल्याही एका रूपाशी तुळशीचं लग्न केलं जाते. तुळशी विवाह करण्यासाठी तुमच्याकडे जे तुळशी माता आहे त्या तुळशी मातेला तुम्हाला साडी नेसवायची आहे. तर तुम्ही काय करू शकता, एखादी नवीन साडी तुम्ही आणू शकता किंवा तुमच्या घरामध्ये एखादी अशी साडी असेल की जी तुम्ही कधीच वापरली नाहीये पण ती नवीन कोरी करकरी साडी आहे, ती साडी तुम्ही तुळशीला वापरू शकता. काही ठिकाणी लाल कलरची जी चुनरी असते तीही ओढली जाते किंवा काही ठिकाणी लेहंगाही घातला जातो. पण आपल्या महाराष्ट्रीयन संस्कृतीप्रमाणे जशी आपल्या महाराष्ट्राची ओळख आहे पैठणी किंवा नऊवारी साडी, तर त्याप्रमाणे तुम्ही तुमच्या यथाशक्ती एक तुळशी मातेसाठी नवीन साडी आणायची आहे. तुळशी मातेला सौभाग्याचे अलंकार म्हणून हिरव्या बांगड्या, तर हिरव्या बांगड्यामध्ये 5, 7, 9 अशा संख्यांमध्ये तुम्हाला हिरव्या बांगड्या आणायच्या आहेत. त्याचप्रमाणे सौभाग्याचे जे अलंकार आपण नववधू घालत असतो ते सर्व अलंकार आणून तुम्हाला तुळशीच्या फांद्यांना जर जागा असेल तर तिथे अडकवायचे आहेत. तुळशी मातेला ते अर्पण करायचे आहेत. तुमच्या घरामध्ये जर एखादी मुलगी असेल जी विवाह योग्य असेल, तिने हे सगळे अलंकार असतील, साडी असतील, ती तुळशी विवाह झाल्यानंतर ती वापरू शकते. त्यामुळे आणतानाच कुठलीही वस्तू नवीनच आणायची आहे, घरातली वापरू नका. घरातल्या वस्तू तुम्ही वापरू शकता, पण कधी जर त्या वस्तू तुम्ही ऑलरेडी कधीही वापरल्या नसतील आणि त्या नवीनच असतील तर त्या तुम्ही तुळशी मातेसाठी वापरू शकता. चांगलं आपल्याला जसं वधू नटवतो आपण तशा प्रकारे तुळशी मातेची तुम्हाला तयारी करून घ्यायची आहे. तुळशी मातेची तयारी करून घेतल्यानंतर आपल्याला यायचं आहे नवरदेवाकडे म्हणजेच वधू पक्षाकडे. तर वधू पक्षाची तयारी करायची आहे, तर त्याआधी मी तुम्हाला सांगते की तुळशी विवाह संध्याकाळी करायचा असतो. जेव्हा आपण दिवे लागण्याची वेळ असते तेव्हा तुळशी विवाह करायचा आहे. त्यामुळे तुम्ही दिवसभरात संपूर्ण तयारी, पूजा मांडणी करून मग संध्याकाळी निवांत विवाह करू शकता.
तर आता जी वधू आहे त्याच्याबद्दल आता मी तुम्हाला सांगणार आहे. तर तुम्ही काय करा, एक चौरंग किंवा पाट घ्या, त्यावरती तुम्ही लाल कलरचं, पिवळं कलरचं, गुलाबी, हिरवं जे कोणतं तुमच्याकडे असेल त्याप्रमाणे वस्त्र अंथरायचं आहे किंवा अगदी तुम्ही ब्लाऊज पीस वापरलात तरीही चालेल. त्यावरती तुम्हाला तांदळाने चौक बनवायचा आहे. तुम्ही बघा लग्नाच्या विधीमध्ये जो तांदळाने चौक केला जातो तशा प्रकारे चारही बाजूने तुम्हाला तांदळाचा चौकोन बनवायचा आहे आणि आतमध्ये 2 रेषा ओढून तो चौकोन जोडून घ्यायचा आहे. त्यानंतर तुम्हाला यावरती मंगल कलशाची स्थापना करायची आहे अगदी मध्यभागी. तर मंगल कलश स्थापन करण्यासाठी तांब्यामध्ये पाणी घ्या, त्यामध्ये हळद, कुंकू, अक्षता, 1 रुपयाचं नाणं, सुपारी आणि फूल टाकायचं आहे. त्यात तांब्यावरती तुम्हाला हळद, कुंकू आणि स्वस्तिक काढायचं आहे आणि कडेने 5 लाईन ओढायच्या आहे. त्याचप्रमाणे या तांब्यावरती तुम्हाला नागिनीची 5 पाने किंवा आंब्याची 5 पाने आणि 1 पाण्याने भरलेला नारळ ज्याची शेंडी तुम्हाला वरती करायची आहे. अशा प्रकारे मंगल कलशाची स्थापना केली जाते. त्यानंतर मध्यभागी तो कलश तुम्हाला ठेवायचा आहे. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तर तुम्ही ताम्हणामध्ये 3दा तुम्हाला पाणी सोडायचं आहे. म्हणजे ओम केशवाय नमः, ओम माधवाय नमः, ओम नारायणाय नमः असं म्हणायचं आहे. डाव्या हाताने उजव्या हातावर एक पळीभर पाणी घेऊन ते 3दा तुम्हाला ताम्हणामध्ये सोडायचं आहे आणि 2दा पाणी तुम्हाला प्राशन करायचं आहे. ओम कृष्णाय नमः, ओम विष्णवे नमः असं म्हणत ते पाणी 2दा तुम्हाला प्राशन करायचं आहे. त्यानंतर तुम्ही संकल्प घ्या. संकल्प घेण्यासाठी उजव्या हातामध्ये एक पळीभर पाणी घ्या, हळद, कुंकू, अक्षता, फूल घ्या. तुमचं नाव सांगा, गोत्र सांगा, गोत्र माहीत नसेल तर काश्यप, आणि तुम्ही ही पूजा का करत आहात किंवा ही पूजा तुमच्याकडून निर्विघ्नपणे पार पडावी अशा प्रकारे तुम्ही प्रार्थना करून संकल्प करून ते जे पाणी आहे ते ताम्हणात सोडायचं आहे. संकल्प करून झाल्यानंतर तुम्हाला ताम्हणामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती घ्यायची आहे आणि ओम गम गणपतये नमः असं म्हणत अभिषेक करून घ्यायचा आहे. त्यानंतर ही मूर्ती स्वच्छ पुसून तुम्हाला त्या चौरंगावरती स्थापन करून घ्यायची आहे. मंगल कार्य असेल किंवा कुठलंही शुभ कार्य असेल तर त्याची सुरुवात ही गणपती बाप्पांच्या पूजेने होत असते. त्यामुळे सर्वात आधी आपल्याला गणपती बाप्पांची मूर्ती स्थापन करून घ्यायची आहे. त्यांची विधिवत पूजा करायची आहे. त्यांना हळद, कुंकू, अक्षता, फूल वाहायचं आहे, दुर्वा वाहायच्या आहेत आणि त्याचप्रमाणे गूळ आणि खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे. त्यानंतर तुम्हाला ताम्हणामध्ये तुम्ही तुळशी मातेचा विवाह भगवान श्री हरी विष्णूंच्या ज्या रूपाशी लावणार आहे त्यांच्या मूर्तीला अभिषेक घालायचा आहे. मग तुम्ही विठ्ठलाची मूर्ती असेल किंवा तुमच्याकडे भगवान श्री हरी विष्णूंची मूर्ती असेल, फोटो असेल किंवा बाळकृष्णाची मूर्ती असेल, फोटो असेल, शालिग्राम देवताचे असेल, जे कुठलं रूप तुमच्या इथे आहे, तर शक्यतो बाळकृष्णाचं रूप हे सर्वांच्याच घरी असतं, तर ते तुम्हाला ताम्हणामध्ये घेऊन मंत्र म्हणत अभिषेक करून घ्यायचा आहे आणि तुम्हाला कलशाच्या शेजारी त्या मूर्तीची स्थापना करायची आहे. तुम्ही जे श्रीकृष्ण देवता आहेत त्यांना हळद किंवा चंदनाचा टिक्का लावायचा आहे, अक्षता वाहायच्या आहेत, पिवळ्या कलरचं फूल वाहायचं आहे. त्यानंतर तुम्हाला तुळशीला वृंदा असं म्हटलं जातं आणि माता लक्ष्मीचंच ते एक रूप असतं. त्यामुळे माता लक्ष्मीची मूर्ती ताम्हणामध्ये घेऊन अभिषेक करायचा आहे आणि माता लक्ष्मीची मूर्ती तुम्हाला तुळशी वृंदावनामध्ये स्थापन करायची आहे. हळद, कुंकू, अक्षता, फूल वाहून विधिवत पद्धतीने पूजा करायची आहे. तुम्ही तुळशी मातेला मंगलसूत्र आणि अनेक सौभाग्याचे जे अलंकार आहेत ते अर्पण करायचे आहेत. तुळशी मातेमध्ये गाजर, काकडी, मुळा किंवा चिंच, आवळा यातील कुठलाही तुम्हाला जे कोणतं फळ तुम्हाला भेटेल ते तुम्हाला त्याच्यामध्ये ठेवून घ्यायचं आहे. तुळशी मातेच्या आणि वधूच्या मध्ये तुम्हाला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे. कडेने तुम्ही पणत्या लावू शकता ज्या आपण दिवाळीसाठी वापरतो आणि या दिवशी तुम्हाला तुमच्या घराला, अंगणामध्ये, देवघरामध्ये सगळीकडे पणत्या प्रज्वलित करून घ्यायच्या आहेत. तुम्ही त्या पूजेच्या समोर 5 फळं ठेवू शकता. श्रीकृष्णांच्या शेजारी तुम्हाला नागिनीची 2 पानं, त्यावरती तुम्हाला नारळाची वाटी, त्यामध्ये तुम्ही हळकुंड, त्याचप्रमाणे एक सुपारी, एखादं 1 रुपयाचं नाणं असेल, खारीक असेल, बदाम असेल, हे सगळं तुम्हाला ठेवायचं आहे. म्हणजेच एक विड्याचं जे साहित्य आहे ते सर्व ठेवायचं आहे. तिथे तुम्ही एक श्रीकृष्णांच्या शेजारी करगोटाही ठेवायचा आहे. श्रीकृष्णांना तुम्हाला ओवाळून घ्यायचं आहे. त्याचप्रमाणे श्रीकृष्णांच्या मूर्ती शेजारी तुम्हाला एक नारळही ठेवायचा असेल आणि अगदीच तुम्हाला नारळ नाही भेटला तर तुम्ही नारळाला जेवढे पैसे लागतात तेवढे पैसे तिथे ठेवले तरीही चालेल. त्याचप्रमाणे श्रीकृष्ण देवांचा आणि तुळशी मातेच्या लग्नाला ऊस हा लागतोच आणि जेव्हा ऊस असेल तेव्हाच ते लग्न पूर्ण मानलं जातं. त्यामुळे 4 ऊस तुम्हाला हवे असतात जे की दांडीसहित असतात आणि वरती ज्याला पूर्ण पाला असतो, ज्याला आपण वाढ म्हणतो, ते तुम्हाला 4 वाढे लागतात. 4 साईडने 4 हे बांधले जातात.
तुळशी मातेच्या मागे तिचे मामा उभे असतात. म्हणजे जसं एका मुलीच्या मागे तिचे मामा लग्नाच्या वेळी उभे असतात, तसं तुम्हाला तुळशी मातेच्या मागे एक ऊस लावायचा आहे तिच्या मामाच्या रूपामध्ये, आणि राहिलेले जे ऊस आहे ते तुम्ही मंडपाप्रमाणे कडेने लावू शकता. त्याचप्रमाणे तुळशी मातेमध्ये तुम्हाला एक लिंबू ठेवायचा आहे. बघा, जेव्हा तुळशी माता असते तिच्या मामाच्या, म्हणजे एक मुलगी असते तिच्या मामाच्या हातामध्ये एक कडकीत आणि लिंबू असतं, तर ते लिंबू तुम्ही तुळशी मातेमध्ये ठेवू शकता, किंवा श्रीकृष्णांच्या शेजारीही तुम्ही एक लिंबू ठेवायचा आहे. पूजेसाठी तुम्हाला एक ऊस मिळाला तरीही चालेल, पण जर 4 ऊस मिळाले तर एक ऊस तुम्हाला तुळशी मातेचे मामा म्हणून तिच्या मागे उभे करायचे आहेत, आणि 3 ऊस तुम्हाला कडेने, जसं आपण सत्यनारायणाच्या पूजेला मंडप म्हणून बांधतो तशा प्रकारे खांब म्हणून ते 3 ऊस तुम्हाला लावायचे आहेत. त्याचप्रमाणे तुम्हाला अक्षता करून घ्यायच्या आहे. तुम्हाला अखंड तांदूळ घ्यायचे आहेत की जे तुटलेले फुटलेले नसतील, आणि त्यामध्ये कोरडी पिवळी हळद टाकायची आहे. त्या झाल्या अक्षता. या अक्षता तुम्हाला तुमच्या घरातील प्रत्येक सदस्याच्या हातामध्ये थोड्या थोड्या अक्षता आणि थोडी थोडी फुलांच्या पाकळ्या द्यायच्या आहेत. तुम्ही कामधेनू गाई जी आपल्या घरामध्ये आपण शो पीस म्हणून ठेवतो, किंवा तिची पूजा देव्हाऱ्यात करत असाल तर तेही तुम्हाला तिथे ठेवून तिचीही विधिवत पद्धतीने पूजा करायची आहे. तुळशी मातेची आणि भगवान श्री हरिविष्णू यांच्या ज्या रूपाची तुम्ही लग्न लावणार आहात त्यांची विधिवत पद्धतीने पूजा करून झाल्यानंतर तुम्हाला मध्यभागी अंतरपाट धरायचा आहे, आणि त्यानंतर घरातल्या सर्व सदस्यांच्या हातामध्ये अक्षता फुले देऊन तुम्हाला तुळशी विवाह करून घ्यायचा आहे. तुम्हाला 5 मंगलाष्टका म्हणायच्या आहेत. ज्या मंगलाष्टका आपण लग्नामध्ये म्हणतो त्या मंगलाष्टका तुम्हाला म्हणून घ्यायच्या आहेत. आता तुळशी विवाहासाठी कुठल्या मंगलाष्टका म्हटल्या जातात आणि त्या कशा म्हणाव्यात यासाठीचा एक व्हिडिओ मी तुम्हाला लवकरच शेअर करणार आहे, तर तो तुम्ही आपल्या चॅनलवरती पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. लग्न लावून झाल्यानंतर अक्षता फुले तुम्हाला अर्पण करायचे आहेत. त्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी दिवाळीचा फराळ आपला तेव्हापर्यंत असतो, तर दिवाळीच्या फराळाचा नैवेद्य दाखवायचा आहे, किंवा जर तुमच्याकडे संपला असेल तर तुम्ही पिवळी किंवा पांढऱ्या कलरची कुठलीही एखादी मिठाई किंवा पदार्थ बनवून तो तुम्हाला त्या ठिकाणी तुळशी मातेला आणि भगवान श्री हरिविष्णूंच्या रूपाला अर्पण करायचा आहे. तिथे तुम्ही एक साडी आणि जे पुरुषांसाठी आपण जे पॅन्ट पीस शर्ट पीस असतो ते सर्व तिथे ठेवायचं आहे, जे की तुम्ही वापरलेले नसेल, नवीन. आणि त्यानंतर जेव्हा तुमची पूजा पूर्ण होईल तेव्हा ती साडी तुमच्या घरातील स्त्रीने आणि ते कपडे तुमच्या घरातील पुरुषाने वापरले तरीही चालतात. त्याचप्रमाणे जर तुमच्या घरामध्ये एखादी विवाहयोग्य मुलगी नसेल तर ते जे काही तुळशी मातेला तुम्ही अर्पण केलेलं सौभाग्याचे अलंकार असतील, तुळशी मातेला अर्पण केलेली साडी असेल, ते तुम्ही कुठल्याही तुमच्या नातेवाईकातल्या ज्या मुली लग्नायोग्य आहेत त्यांना देऊ शकता. विवाह संपन्न झाल्यानंतर तुमच्या घरातील जेवढे व्यक्ती तिथे उपस्थित आहेत तर त्या सर्वांनी या पूजेला आपल्याला एक प्रदक्षिणा घालायची आहे, आणि तुमच्या हातामध्ये जर अक्षता असतील, फुलं असतील तर ते बाळकृष्णांना आणि तुळशी मातेला अर्पण करायचे असतील, किंवा जर नसतील तर तुम्ही परत नव्याने थोड्याशा अक्षता फुले घेऊन ती थोडीशी बाळकृष्णांना आणि थोडीशी तुळशी मातेला अर्पण करायची आहे. इथे तुमचा तुळशी विवाह संपन्न होतो. त्यानंतर मनोभावे नमस्कार करून आशीर्वाद करू शकता. असं म्हटलं जातं की ज्या घरामध्ये विवाहयोग्य मुलं मुली आहेत आणि त्यांचं लग्न जमत नसेल तर तुम्ही अगदी मनापासून श्रद्धेने जर तुळशी मातेचा विवाह केला तर तुमच्याही घरामध्ये विवाह होतो, किंवा विवाहाचे जे योग आहेत ते जुळून येतात. त्याचप्रमाणे ही जी पूजा आहे ही तुम्हाला तुळशी विवाहाच्या दुसऱ्या दिवशी उचलायची आहे. सर्वात आधी तुम्ही पूजेवरती थोडंसं हळद कुंकू अक्षता फूल वाहा, नमस्कार करा, दिवा प्रज्वलित करा, धूप अगरबत्ती ओवाळा, आणि त्यानंतर तुम्हाला ही पूजा उचलायची आहे. मंगल कलश तुम्ही उचला. त्यातलं जे पाणी आहे ते तुळशी माता सोडून इतर कुठल्याही झाडांना तुम्ही घालू शकता. जे तांदूळ तुम्ही वापरले होते ते तुम्ही स्वयंपाकात वापरू शकता, पक्ष्यांना खायला देऊ शकता. त्याचप्रमाणे जी फुलं, पानं किंवा जे काही तुमच्याकडे बाकीचं साहित्य वापरलेलं आहे ते तुम्ही निसर्गाला देऊ शकता, कारण निसर्गाकडून घेतलेल्या गोष्टी निसर्ग परत स्वीकारत असतो. जे फराळ आहे ते तुम्ही स्वतः प्रसाद रूपी खाऊ शकता. अशा प्रकारे तुम्हाला दुसऱ्या दिवशी पूजेचं विसर्जन करायचं आहे. कुठेही ते फेकू नका, अशा ठिकाणी तुम्ही ते ठेवू शकता की जिथे कुणाचा पाय लागणार नाही. तर काही जण बघा काय करतात की आषाढी एकादशीला तुळशीचं रोप लावलं जातं, आणि हे कार्तिकी एकादशीच्या दिवशी त्या तुळशीच्या रोपाचा विवाह केला जातो. तर तुम्ही सुद्धा ही प्रथा तुमच्या इथे या वर्षीपासून चालू करू शकता. तुळशी विवाह केल्याने आपल्याला कन्यादानाचं पुण्यफळ मिळत असतं. काही जणांच्या घरात मुली नसतात तर त्यांनी तर आवर्जून तुळशी विवाह करून हे पुण्यफळ प्राप्त केलं पाहिजे. तर तुम्ही सुद्धा दरवर्षी थाटामाटात तुळशी मातेचा विवाह करा आणि तिचे आशीर्वाद प्राप्त करा. हिंदू धर्मामध्ये तुळशी अत्यंत महत्त्वाची आहे, तिला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. तर प्रत्येकाने आपल्या घरामध्ये तुळशी विवाह नक्की करावा.
तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा. कमेंटमध्ये तुमचे काही प्रश्न असतील तर मला नक्की विचारा. श्री स्वामी समर्थ. ब्लेस यू ऑल.